राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सध्या उन्हाळ्यानं अक्षरशः कडेलोट केलाय। आकाशातला सूर्य जणू रागानं लालबुंद झालाय आणि त्याच्या ज्वाळांनी पृथ्वी भाजून निघतेय। पारा 41 अंशांवर जाऊन ठेपलाय आणि उकाड्यानं अंगावर काटा यावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। माणूस, जनावर आणि पिकं सगळंच या उन्हाच्या तडाख्यानं त्रस्त झाल्यात। अशा वेळी शेतकऱ्यांसाठी पाणी म्हणजे केवळ गरज नाही, तर जीवनदायिनी शक्ती आहे। प्रत्येक थेंब महत्त्वाचा, प्रत्येक क्षण महत्त्वाचा। पण या तहानलेल्या परिस्थितीत समडोळी परिसरातील शेतकऱ्यांच्या वाट्याला आणखी एक वेगळंच संकट आलंय, केबल चोरीचं। ही चोरी साधी नाही, सरळ नाही, ती अगदी योजनाबद्ध, थोडीशी थरारक आणि त्याहूनही जास्त विडंबनात्मक आहे। कारण या चोरीच्या कथेत एक काल्पनिक नायक आहे, बिबट्या। हो, तोच जंगलाचा राजा नाही, पण गावाचा विलन बनलेला बिबट्या। गेल्या महिन्याभरात समडोळी परिसरात 2 वेळा बिबट्या दिसला अशा अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या। कुणीतरी कुठेतरी कुजबुजलं, अरे काल रात्री बिबट्या दिसला म्हणे, आणि बस हे कुजबुज वादळ बनवून संपूर्ण गावभर फिरली। व्हॉट्सअप ग्रुप्सवर मेसेज, फेसबुकवर पोस्ट आणि गावाच्या चौकात चर्चा। सगळीकडे एकच विषय, बिबट्या आला। हा अफवांचा परिणाम असा झाला की शेतकरी रात्री शेताकडे जाणं टाळू लागले। आधीच दिवसभर उन्हात काम करून दमलेले शेतकरी रात्री पिकांना पाणी द्यायला जात असत, पण आता भीतीनं त्यांचे पायच थांबले। कशाला जीव धोक्यात घालायचा असा प्रश्न त्यांच्या मनात घर करू लागला। सकाळी लवकर उठून व्यायाम करणारे, फिरायला जाणारे गावकरीही घराबाहेर पडणं टाळू लागले। गावात एक अदृश्य भीतीचं सावट पसरलं, पण या भीतीच्या अंधारात कुणीतरी शांतपणे आपला डाव आखत होतं। जणू एखादा अनुभवी चोरटा या सगळ्या परिस्थितीकडे हसत हसत पाहत होता आणि म्हणत होता, बस हीच योग्य वेळ आहे। आणि मग सुरू झाला केबल चोरीचा सिलसिला। नदीकाठच्या शेतांमध्ये जिथं मोटारी बसवलेल्या होत्या, तिथं एकामागून एक केबल गायब होऊ लागल्या। रात्रीच्या अंधारात, भीतीच्या सावलीत चोरटा आपलं काम करून निघून जात होता। सकाळी शेतकरी शेतात आले की त्यांना दिसायचं मोटर आहे, पण केबल नाही। जणू कुणीतरी जादूनं ती गायब केली। एका केबलची किंमत किमान 5 ते 10 हजार रुपये, आणि अशा अनेक केबल चोरीला गेल्यामुळं शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला। आधीच पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा आर्थिक धक्का फार मोठा होता। पीक वाचवायची, नवीन केबल घ्यायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला। दरम्यान वन विभागालाही या अफवांमुळे 2 वेळा समडोळी परिसरात धाव घ्यावी लागली। अधिकारी आले, त्यांनी परिसराची पाहणी केली, बिबट्याचे ठसे शोधले, पण काहीच मिळालं नाही। ना पावलांचे ठसे, ना हल्ल्याचं चिन्ह। जणू बिबट्या फक्त लोकांच्या कल्पनेतच फिरत होता। 10-12 दिवस शांतता होती आणि अचानक पुन्हा एकदा बिबट्या चर्चेत आला। यावेळी बडेपीर भागात कुणीतरी म्हणालं, मी स्वतः पाहिला, आणि सोशल मीडियावर काही फोटोही फिरू लागले। त्या फोटोंमध्ये खरोखर बिबट्या होता की नाही हे कुणालाच ठाम सांगता येत नव्हतं, पण भीती मात्र खरी होती। लोकांनी त्या भागात जाणं बंद केलं। रस्ते ओस पडले, शेतं एकाकी झाली, आणि या सगळ्याचा फायदा पुन्हा एकदा चोरट्याने घेतला। बडेपीर भागातीलही अनेक केबल चोरीला गेल्या। आता गावात एक विचित्र समीकरण तयार झालं, जिथं बिबट्या दिसतो तिथं केबल गायब होते। ही गोष्ट जितकी गंभीर आहे, तितकीच ती थोडीशी विडंबनात्मक आहे। कारण इथं खऱ्या बिबट्या कुठेच दिसत नाही, पण त्याच्या नावावर चाललेली चोरी मात्र जोरात सुरू आहे। जणू बिबट्या हा फक्त एक ब्रँड झाला आहे, ज्याच्या नावावर चोरटा आपला व्यवसाय चालवतोय। या सगळ्या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीसोबतच संतापही वाढतोय। आपण घाबरतोय ते खरंच कोणाला असा प्रश्न ते स्वतःलाच विचारू लागले। काही धाडसी शेतकरी आता रात्री गटाने शेतात जाण्याचा विचार करत आहेत। काहींनी CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय, तर काही जण गावात पहारा ठेवण्याची योजना आखतायत। गावातील ज्येष्ठ मंडळी म्हणतात, पूर्वी चोरटे लपून यायचे, आता ते अफवा पसरवून येतात। ही ओळ ऐकताना हसू येतं, पण त्यामागचं वास्तव खूप गंभीर आहे। सोशल मीडियाचाही या सगळ्यात मोठा वाटा आहे। कुणीतरी कुठला तरी फोटो टाकतो, कुणीतरी त्यावर समडोळीतील बिबट्या असं लिहितं, आणि तो फोटो क्षणार्धात व्हायरल होतो। कुणीही त्याची सत्यता तपासत नाही, पण भीती मात्र सगळ्यांच्या मनात घर करते। एकंदरीत समडोळी परिसरात सध्या एक वेगळीच कहाणी सुरू आहे, जिथं बिबट्या हा फक्त नावापुरता आहे, पण त्याच्या आडून चाललेला चोरीचा खेळ हा खरा आहे। हा खेळ थांबवण्यासाठी केवळ वन विभाग किंवा पोलीस पुरेसे नाहीत, तर गावकऱ्यांनीही सजग राहणं गरजेचं आहे। कारण शेवटी खरा प्रश्न बिबट्याचा नाही, खरा प्रश्न आहे त्या अदृश्य चोरट्याचा, जो भीतीच्या सावलीत लपून आपला डाव साधतोय। आणि म्हणूनच आता समडोळीतील शेतकऱ्यांनी ठरवलंय, बिबट्याला घाबरायचं नाही, पण चोरट्याला पकडायचं आहे। उन्हाच्या या कडक उन्हात
पाण्यासाठी झगडणाऱ्या शेतकऱ्यांची ही कहाणी केवळ दुःखद नाही तर ती आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. भीती कधी कधी खरी नसते, पण तिचा फायदा घेणारे मात्र अगदी खरे असतात. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.